नशिबाची साथ. एखाद्या व्यक्तीचे नशीब कधी बदलेल सांगता येत नाही. नशीब हे पहिल्यापासून लिहिलेलं असतं का? की आपले कर्म नशीब बदलण्याची ताकद ठेवतात? शिरपूर नावाचे एक गाव होते. त्या गावातील लोक अतिशय साधी, मेहनती आणि प्रामाणिक होती. परंतु या गावातील काही लोक नशिबावर विश्वास ठेवणारे होते. या गावात एक परिवार राहत होता जो अनेक वर्षापासून शेती हा व्यवसाय करत होते. या परिवाराचे मुख्य होते ते राम व श्याम यांचे वडील. ते खूप मेहनती शेतकरी होते. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार व शिक्षण दिले होते. पण ते त्यांच्या मुलांना नेहमी सांगायचे की मेहनत करणे सर्वात मोठा धर्म आहे. राम व श्याम याच परिवाराचे सदस्य होते. पुढे राम हा मोठा मुलगा वडिलांप्रमाणेच मेहनती व प्रामाणिक व्यक्ती बनला. तो वडिलांकडून शिकला होता की आयुष्यात नशिबापेक्षा मेहनतीवर व कर्मावर जास्त विश्वास ठेव. तो रात्रंदिवस शेतीमध्ये काम करायचा, पण श्याम हा आपल्या वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याला नेहमी वाटायचं की नशिबापेक्षा जास्त असं काही नसतं आणि जे नशिबात लिहिलेलं असेल तेच आपल्याला मिळेल. त्याच्या या विचारांमुळेच तो कामचुकारपणा करायचा आणि नेहमी दुसऱ्यांवर निर्भर राहायचा. काही काळानंतर राम व श्याम यांच्या वडिलांचे निधन झाले. आता रामवर जास्त जबाबदाऱ्या आल्या होत्या. राम आता शेतीमध्ये जास्त प्रमाणात मेहनत करू लागला होता, तर श्याम हा निष्काळजीपणाने वागू लागला होता. रामने बऱ्याच वेळा त्याच्या लहान भावाला समजावण्याचा प्रयत्न केला की मेहनत हीच खरी संपत्ती आहे, परंतु श्याम त्याला म्हणायचा, दादा, एक दिवस माझं नशीब नक्कीच बदलेल. गावात एके दिवशी अचानक एक गुरुजींचे आगमन झाले. हे गुरुजी अतिशय ज्ञानी व अनुभवी व्यक्ती होते. शिरपूरचे लोक त्यांना भगवंताचा अवतार मानायचे आणि मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे जायचे. राम आणि श्यामलाही त्यांच्याबद्दल माहिती झाली. रामने विचार केला की गुरुजींकडून काही मार्गदर्शन मिळाले तर त्याच्या मेहनतीचे फळ त्याला लवकरच मिळेल. श्याम, जो नशिबावर अत्यंत विश्वास ठेवणारा होता, त्यानेही विचार केला की गुरुजी आपल्याला नशीब उघडण्यासाठी काही खास रहस्य सांगतील. आता दोन्हीही भाऊ एक दिवस गुरुजींना भेटण्यासाठी गेली. गुरुजी ध्यानमग्न होते. गुरुजींनी दोन्हीही भावांकडे बघितल्यावर हसत म्हणाले, बेटा, तुम्ही कोण आहात आणि येथे का आला आहात? राम म्हणाला, गुरुजी, मी या गावातील एक साधारण शेतकरी आहे. मी अनेक वर्षांपासून मेहनत करतो आहे, पण मला वाटतं की माझं नशीब बदलत नाही. माझं नशीब कधी बदलेल का? मग गुरुजी रामकडे बघून म्हणाले, नशिबाचा खेळ हा अत्यंत विचित्र आहे बाळा. पण लक्षात ठेव, नशीब तेव्हाच बदलतं जेव्हा चांगले कर्म असतील आणि प्रामाणिकपणा व अंगी धैर्य असेल. नंतर श्याम बोलला, गुरुजी, मी श्याम, रामचा लहान भाऊ. मला ठाऊक आहे, नशीबच माणसाचे आयुष्य बदलते. मी मेहनत नाही केली, पण मला वाटतं की मेहनतीशिवाय मला माझ्या नशिबाने सर्व काही मिळेल. त्यानंतर गुरुजी श्यामला हसत म्हणाले, नशिबाने तुला काही वेळासाठी सफलता पण मिळेल, पण जर तू सफलता टिकवण्यासाठी मेहनतच केली नाही तर तुला अपयश येईल. गुरुजी म्हणाले, तुम्हाला नशीब आणि कर्म समजावे याकरता मी तुम्हाला 2 कथा सांगतो. पहिली कथा आहे एका राजाची आणि दुसरी कथा आहे एका गरीब ब्राह्मणाची. खूप काळापूर्वी एका राज्यामध्ये एक महान राजा होता. त्याचे नाव होते विक्रमादित्य. राजा हा खूप शक्तिशाली होता. त्याचे नशीब नेहमी त्याच्याबरोबरच राहायचे. त्याला त्याच्या प्रत्येक योजनेमध्ये सफलता मिळत असे आणि त्याची प्रजा तर त्याला परमेश्वर म्हणून पूजत असे. परंतु एक दिवस अचानक त्याचे नशीब पालटले. राजाच्या राज्यावर आक्रमण झाले आणि तो युद्धात हरला. त्याची संपत्ती, सेना सर्व काही हिसकावलं गेलं. आता राजा विचार करू लागला की त्याच्या नशिबाने त्याची साथ का दिली नाही. त्याने एका साधूला विचारले, माझे नशीब नेहमी माझ्याबरोबर राहायचे. मला प्रत्येक कामात यश मिळायचे, परंतु आता काय झाले आहे? साधूने राजाला सांगितले, राजन, नशीब नेहमी एकसारखे राहत नाही.
तुला नशिबाने आणि तुझ्या चांगल्या कर्माने सफलता मिळत गेली, परंतु त्या सफलतेचा तुला गर्व झाला होता. आता परत खऱ्या मनाने तू चांगले कर्म केले तर तुला परत नशिबाची साथ मिळेल. राजाने साधूचे म्हणणे ऐकले व गर्वाचा त्याग करून कर्म करायला लागला. हळूहळू राजाचे नशीब परत पालटू लागले व तो परत राजा बनला. आता गुरुजींनी दोन्ही भावांकडे बघितले व सांगितले, या कथेमधून आपण हे शिकले पाहिजे की नशिबाचा खेळ हे एक चक्रासारखे आहे, जे कर्म आणि धैर्याने चालत असते. आता गुरुजींनी दुसरी कथा सांगितली. एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. तो रात्रंदिवस मेहनत करत असे, परंतु नशिबाची त्याला साथ मिळत नव्हती. त्याला 2 वेळचे जेवण देखील पर्याप्त मिळत नव्हते. एक दिवस ब्राह्मणाने देवाला प्रार्थना केली, हे परमेश्वरा, मी आयुष्यभर मेहनत केली आहे, तरीही माझे नशीब का बदलत नाही? परमेश्वराने त्याला स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले, तुझी नशीब बदलण्याची वेळ आली आहे, परंतु लक्षात ठेव, तुझ्या मेहनतीनेच तुझे नशीब बदलणार आहे. आता थोडे अजून धैर्य ठेव. ब्राह्मणाने आणि परमेश्वराचे म्हणणे ऐकले आणि धैर्याने आपले चांगले कर्म करत राहिला. काही काळानंतर तो एका राजाच्या दरबारी गेला. तो राजा त्याच्या विचारांनी अतिशय प्रभावित झाला व त्याला आपल्या दरबारात मुख्य पंडित म्हणून त्याची नेमणूक केली. ब्राह्मणाचे नशीब पालटले होते, परंतु त्याने त्याच्या चांगल्या कर्मांना कधीही सोडले नाही. गुरुजींनी राम व श्यामला सांगितले की या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की नशीब बदलण्यासाठी योग्य वेळ गरजेची असते, परंतु कर्माची साथ देखील सोडायची नसते. गुरुजी रामला म्हणाले, राम, तू योग्य दिशेने मेहनत करत आहेस. तुझ्या नशिबाचे चक्र नक्कीच फिरतील, परंतु तू धैर्याने वागत जा. आणि श्याम, नशिबावर अवलंबून राहणे हे कधी पण योग्य नाही. नशीब त्यांना साथ देते जो योग्य कर्म करत असतो. पुढे गुरुजी श्यामला म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही. तू योग्य कर्म करून तुझे नशीब बदलू शकतोस. आता दोन्हीही भाऊ आपल्या गावी परत आले. आता त्यांना कळून चुकले होते की आपले नशीब जर आपल्याला बदलायचे असेल तर आपल्याला योग्य दिशेने योग्य कर्म केले पाहिजेत. ते दोन्ही मिळून आता खूप जास्त मेहनत करू लागले होते. काही काळानंतर ते पुन्हा गुरुजींकडे परत आले. आता गुरुजींनी त्यांना सांगितले की खूप कठीण काळातही आपले नशीब कसे बदलले पाहिजे. त्यासाठी त्यांनी राजा हरिश्चंद्रची कहाणी सांगितली. प्राचीन काळात एक महान धर्मात्मा असा राजा हरिश्चंद्र होता. ते नेहमी सत्य, प्रामाणिकपणा आणि न्यायासाठी खूप प्रसिद्ध होते. परंतु एके दिवशी त्यांच्या नशिबाने त्यांना धन, राज्य, प्रतिष्ठा सर्व सोडावी लागली. त्यांना आपला परिवार देखील सोडावा लागला आणि त्यांना स्वतःला दास्यत्व स्वीकारावे लागले. परंतु राजा हरिश्चंद्रने देखील कधीही आपला प्रामाणिकपणा, सत्य सोडले नाही. त्यांनी विचार केला की एक दिवस आपल्या कर्माने आणि धर्माने आपल्याला परत आपले राज्य मिळेल. दास्यत्वामध्ये राहून देखील त्यांनी त्यांच्या कर्माचे पालन केले. त्यांनी कधीही सत्याचा मार्ग सोडला नाही. शेवटी त्यांना त्यांचे राज्य व सन्मान परत मिळाला. या कहाणीमधून आपल्याला शिकायला मिळते की नशीब कितीही कठीण परीक्षा घेत असले तरीही मेहनत, प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा असतो. या कथेमुळे राम व श्यामचे डोळे उघडले व ते अधिक मेहनत करू लागले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.